महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। महावितरण मंडळ नंदुरबार मोलगी येथील विद्युत पुरवठा सबस्टेशन येथे नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होत असून त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता त्या सबस्टेशन येथे पाणी पुरवठा करण्यासाठी बोर खोदकाम केलेलं आहे, परंतु त्यात मोटर नसल्याने नळ धूळ खात पडलेले आहेत। पाणी पुरवठा होत नसल्याने सतत रिले खराब होतात, म्हणून त्या ठिकाणी विद्युत पुरवठा करिता लोड येतो, म्हणून त्या ठिकाणी सतत वीज पुरवठा खंडित होतो। तसेच अनेक ठिकाणी मुख्य वीज पुरवठा पोल देखील जीर्ण अवस्थेत असल्याने ते पावसाळ्यात कधीही कोसळण्याची शक्यता आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाने जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि पूर्ण पूर्तता झाली पाहिजे अशी मागणी साऱ्या दादा पाडवी तसेच बिरसा फायटरचे संघटनेचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावी यांनी केली आहे। जर तेथे प्रशासनाकडून दखल न घेतल्यास येत्या 7-8 दिवसात मोठं आंदोलन छेडलं जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणून प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन मागणी पूर्ण केली पाहिजे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे, अक्कलकुवा। सातपुड्याच्या ज्वलंत प्रश्नासाठी लढणारे प्राध्यापक साऱ्या दादा पाडवी हे आपल्या सोबत आहे। सातपुड्यात विद्युत पुरवठा नेहमीच खंडित होत असतो, त्या संदर्भात आज त्यांनी प्रत्यक्ष मोलगीच्या सबस्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या अडीअडचणी जाणून घेतल्यात। सर, काय नेमकं इथं आल्यानंतर काय अडचण दिसून आले आहेत आपल्याला? नमस्कार। सर्वप्रथम मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देखील करतो। आज मी आपल्या मोलगी येथील सबस्टेशन येथे मी आज भेट दिली असता नेहमी या ठिकाणी प्रश्न उद्भवतात की पाण्याची सुविधा नाही, काही नाही, तरीसुद्धा इकडे हे जे पाईपलाईन आहेत हे कोरडे पडून आहेत आणि पाण्याची सुविधा नसल्या कारणाने नेहमीच आम्हाला या ठिकाणी जे काही सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनला त्रास होतो आहे, कर्मचाऱ्यांना त्रास होतो आहे। इथं लाईट नेहमी जाते, पाणी नसल्यामुळं ते रिले वगैरे हे त्या गोष्टी ते खराब होऊन जातात। मग कर्मचाऱ्यांचा दोष नाही, परंतु हे जे प्रशासन आहे प्रशासनाने यात इथं खडबडून जागा झालं पाहिजे आणि प्रशासनाने इथं नितांत लक्ष दिलं पाहिजे। आणि मी तर सदर मीडियाच्या माध्यमातून एवढीच मागणी करेन की जे सबस्टेशन येथे जेवढी पण पूर्तता असतील, जी काही मागणी असतील त्या कर्मचाऱ्यांना वरून वरिष्ठांनी जर मदत केली आणि इथं काही मागणी आहे ती जर त्यांनी मदत केली तर बरं होईल, एवढंच मी बोलू इच्छितो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।